हॅलो, कसे आहात सगळे? आज बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय कारण तुमच्यासाठी नेहमीच काही ना काहीतरी स्पेशल दाखवावं असं मला नेहमीच वाटत असतं। तर आज चालले मी CST ला। तर ते मी का चालले ते मी तुम्हाला पुढे सांगेन। बदलापूरला असा सुंदर ब्रिज आता बांधकाम नुकतंच झालेलं आहे आणि यावेळेस असं म्हटलं की चला आज आपण AC ट्रेनने प्रवास करूया। बऱ्याचदा नॉर्मल लोकलने आपण प्रवास करतो, पण आज लांब जायचं होतं, खरेदी करायची होती, म्हणून म्हटलं थोडी एनर्जी सेव्ह झाली पाहिजे। उगाच धक्काबुक्की करत नको जायला, कारण 10 वाजता निघालो होतो आणि खूप गर्दी असते गाड्यांना। पण AC लोकलचा इतका सुंदर अनुभव आणि थोडासा गमतीदार अनुभव तर तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेन की नक्की आमच्याबरोबर काय झालं ते। तर फायनली आम्ही लोकलने CST स्टेशनला उतरलो आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ काढण्याचा मोह झाला। AC लोकल अगदी छान दिसत होती, पिंक कलरची, हा मोठा फॅन। बऱ्याचदा CST ला जाऊन आलेलो आहोत, इनफॅक्ट मी मुंबईचीच आहे प्रॉपर, पण तरी सुद्धा CST स्टेशनचं हे वॉच मला खूप आवडतं आणि असंच वॉच घेण्याचा मी प्रयत्न केला होता ज्यावेळेस मी घरी नवीन घर घेतलं होतं, पण अगदी असं तंतोतंत नाही मिळालं, म्हणून मी तो आयडिया ड्रॉप केली। त्यानंतर CST स्टेशनवरनं आम्ही टॅक्सी केली आणि गेलो भुलेश्वर मार्केटला। भुलेश्वर मार्केट तसं CST स्टेशनपासून दूर आहे, त्यामुळे टॅक्सी करूनच जावं लागतं आणि सुरती हॉटेलच्या समोर टॅक्सी थांबते आणि तिथून पुढे पूर्ण मार्केट चालू होतं। तर इकडे आता डेकोरेशनचं सामान होतं, पण गणपती दूर आहेत आणि हे जे डेकोरेशनचं सामान होतं ते बऱ्यापैकी महाग ते देत होते, त्यामुळे म्हटलं नको, आपण नंतर एक चक्कर होणारच आहे डेकोरेशनसाठी, तर तेव्हाच आपण घेऊ। कारण ह्या ज्या फुलांच्या माळा तुम्हाला मी दाखवते ना, ह्या 500 रुपये जोडी होत्या। ह्याच जर तुम्ही गणपतीच्या एक 8 दिवस आधी जाल ना, तर 100-100, 200-200 रुपयाला सेम माळी भेटतात तिथेच। त्यानंतर हे एक आजी मातीचं सगळं सामान घेऊन बसल्या होत्या आणि मला धूप आरती घ्यायची होती मातीची आणि छान होती त्यांच्याकडे 50 रुपयाला, पण मी म्हटलं आधी दुसरी खरेदी करूया आणि मग येऊया। पण इथे पण सगळी गडबड झाली। ही सुंदरच होती खरं, मला फार आवडली होती, पण म्हटलं उगाच तुटेल वगैरे म्हणून जाताना आपण घेऊया, आणि जाताना त्या आजीच नव्हत्या। त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर हे सोप डिस्पेन्सर भेटलं, मिळालं। Amazonमध्ये वगैरे खूप महाग आहे हे इकडे अगदी रोडवरती 100-100 रुपयाला ते सेल करायला होते। तर हा एक छान ऑप्शन आहे, त्यामुळे हा तुम्हाला दाखवायचा म्हणून मी तुम्हाला जस्ट एक ओव्हरव्ह्यू दिला। आणि मेन मार्केट आहे हे मुंबईचं पांजरपोळ मार्केट, याला माधवबाग मार्केट म्हणूनही म्हणतात। तर इथे तुम्हाला सगळ्या देवांच्या वस्तू मिळतील, म्हणजे इथेच कॉर्नरला हे देवांचे वस्त्र मिळतात, म्हणजे आपण जे पाटावरती, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, चौरंगावरती आपण जे अंतरतो ते वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगवेगळ्या मटेरियलमध्ये अवेलेबल होतं। पण मला असं काय म्हणतात ना, इतकंच आवडलं नाही, कारण इथे आमच्या चौधरी काका आहेत ना, ते खूप सुंदर रुमाल असं शिवून देतात। मी फक्त जस्ट बघितलं, एक 150 रुपयापासून स्टार्ट होतं, 100 रुपये, 150 रुपये, जसं तुम्ही घ्याल तसं, पण खूप ऑप्शन्स होते आणि मला काय ना, भरपूर ऑप्शन्स डोळ्यासमोर आले ना की काय घेऊ ते सुचत नाही। त्यामुळे कधी कधी असं वाटतं ना, लिमिटेड ऑप्शन्स असावेत म्हणजे आपल्याला एक त्याच्यातनं चूज करता येईल। थोडं पुढे आल्यानंतर इथे देवांच्या माळींचं सेक्शन होतं, म्हणजे दुकान होतं। तिकडे अगदी छोट्या छोट्या माळींपासून अगदी मोठे मोठे गुलाबाच्या हार, म्हणजे जे आपण मोठे फ्रेमला हार घालतो आर्टिफिशियल फुलांचे, ते सगळे हार होते। इथे या छोट्या माळी मी पाहत होते, पण माझ्या मूर्त्या फारच लहान आहेत, त्याच्यामुळे काही अर्थ नाही ह्या मोठ्या माळ्या घेऊन। आणि अगदी छोट्या ज्या माळ्या होत्या त्या सेम रेटला माझ्या इथे पण मिळतात, म्हणून मी यावेळेला विचार केला होता ना की जे इथे मिळत नाही त्याच वस्तू तिकडनं घ्यायच्या। हे छोटं मंगळसूत्र खूप भारी दिसत होतं, परत कृष्णाला घालण्यासाठी ही तुळशीची माळ, त्याच्यावरती राधे लिहिलं होतं, छान होतं। म्हणजे एकंदर हे जस्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवते, हे तर आपल्या लोकल मार्केटमध्ये पण सेम रेटला मिळतं। 10-10 रुपयाच्या या माळी तिथेही होत्या आणि 10-10 रुपयाला या माळी इकडेही आहेत। थोडं पुढे गेल्यानंतर मूर्त्यांचं एक दुकान होतं, जिथे सगळ्या मार्बलच्या मूर्त्या होत्या आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती मला खरं घ्यायची होती, तर पण खूप महाग सांगितली त्यांनी, 5,000ला सांगितली मार्बल पावडरची। म्हटलं नको, आपण थोडं पुढे अजून जाऊया। तर बरीच खरेदी केली इकडनं आणि इथे सुंदर पितळेची बघा ही माऊलींची मूर्ती, त्यानंतर इथे राधाकृष्णाच्या मूर्त्या होत्या। हे दुकानच एकंदर खूप सुंदर होतं, मी भरपूर खरेदी केली आहे इकडनं। काय खरेदी केली आहे ना, हे मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन। त्यानंतर ही स्वामींची मूर्ती,
इथे पंचधातू, अष्टधातू, पितळी अशा सगळ्या प्रकारच्या मूर्त्या होत्या. तर हे एक खूप सुंदर आहे दुकान. त्यानंतर इथे ही केरला समई, माझ्याकडे ॲक्च्युली समयांचं खूप कलेक्शन आहे. फक्त ही केरला समई माझ्याकडे नव्हती, तर ही केरला समई पण मी एक 3-4 साईजेसमध्ये बघितली. तर मी कोणती घेतली हे तुम्हाला पुढे कळेलच. आणि ह्या मी पितळी घंट्या घेतल्या. ह्या पितळी घंट्या म्हणजे मी कशासाठी घेतल्यात माहिती आहे का? कारण माझं देवघर मी आता बाहेर आणलेलं आहे हॉलमध्ये, तर तिथे मला थोडंसं देवघराचं काम करायचं आहे. तर त्या देवघराच्या कामासाठी ॲक्च्युली मी या पितळी घंट्या घेतल्या आहेत. ह्या मी ॲमेझॉनवर बघितल्या होत्या, तर 105 रुपयाला एक होती. इथे या पितळी घंट्या मला अगदी 60 रुपयाला मिळाल्या आहेत. हे डिटेल्स ज्या वस्तू घेतल्या आहेत ना, ह्या सगळ्या मी तुम्हाला रेट सकट, दुकानांच्या नावासकट सगळं तुम्हाला सांगेन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता जस्ट फक्त एक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देते की मी कुठे गेलेले, तिकडनं काय काय कोणती कोणती दुकानं आहेत, तिथे काय काय मिळतं ह्या संदर्भात. त्यानंतर इथे हे त्याच पांजरपोळच्याच गल्लीमध्ये एक यंत्रवाले काका आहेत. त्यांचं नावच यंत्रवाला म्हणून आहे. त्यांच्याकडे तुम्हाला जगातली कुठलीही यंत्र, कुठलेही रत्न ते मिळतील. तर ही प्युअर कॉपरची प्लेट आहे ज्याच्यावरती श्रीयंत्र आहे. छान अशी छोटी मोठी खरेदी करून आम्ही परतीचा रस्ता धरला. आता ह्याच्यातच तुम्हाला मी सगळ्या वस्तू दाखवल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर व्हाल. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.